झालं झालं सु. हा. श्री गणेशाय नमः. आता हृदय हे आपुले, चौफाळूनिया भले, बरी वरी बैसवू पाऊले, श्री गुरुची ऐक्य भावाची अंजुळी, सर्वेंद्रिय कुंबळी, भरून या पुष्पांजळी अर्घ्यू देव. अनन्योदके धुवट, वासनाजे तन्निष्ठ, ते लगालेसे अबोट चंदनाचे, प्रेमाचे निभांगारे, निर्वाळुनी नुपुरे, लेवऊ सुकुमारे पदे तिये. घणावली आवडी, अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी आंघोळिया. आनंद आनंदामोद बहुळ, सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. तेथे अहम हा धूप जाळू, नाहम ते ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. प्राण या दोन्ही पाववा लेऊ श्री चरण, करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया. या गुरुचरण सेवा, हो पात्रतया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. ब्रह्मीचे विसवणेवरी, उन्मेख लाहे उजरी, जेवाचे ते इये करी सुधा सिंधू. पूर्णचंद्राची या कोडी, वक्तृत्वा धापे कुरोडी, तैसी आणि गोडी अक्षराते. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची. दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी वाचा वल्ली. ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरळली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कारो. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी ही जे नागवे, ते अगोचर भावे गोठी माझी. येवढे एक सौभग, वळगे वाचेचे अंग, श्री गुरु पद पद्मराग लाहे जैका. तरी बहु बोलू काही, आजी ते आनाठाई, माते वाचून नाही ज्ञान देवो म्हणे. जे तान्हे निमिया अपत्ये, आणि माझे गुरु एक लवते, म्हणोनी कृपेसी एक हाते झाले तिये. पहापा भरोवरी आघवी, मेघ चातकासी रिचवी, मज लागी गोसावी तैसे केले. म्हणोनी रिकामे तोंड, करू गेले बडबड, की गीता ऐसे गोळ आतुडले. होय अदृष्ट आपैते, तै वाळूची रत्ने परते, उजू आयुष्य तैमारिते लोभू करी. आधणी घातली या हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. तयापरी श्री गुरु, करीती जै अंगीकारू, तै होऊनी ठाके संसारू, मोक्षमय आघवा. पहापा काही नारायणे, तया पांडवाचे उणे, कीजेची नापुराणे विश्ववंदे. तैसे निवृत्ती राजे, अज्ञानपण हे माझे, आणिले ओजे ज्ञानाचिये. परी हे असो आता, प्रेम रुळ तसे बोलता, के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. आता तेणेची पसाये, तुम्हा संतांचे मी पाये, बाळगेन अभिप्राय गीते चेनी. तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती, निर्णयो कव्यल्यपती ऐसा केला. जे ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थू मुक्ती, जैसा शतमख संपत्ती स्वर्गीचिये. का शत एक जन्मा, जो जन्मोनी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्मा आणू नोहे. नाना सूर्याचा प्रकाशू, लाहे जेवी गोळसू, तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षासा तो. तरी तया ज्ञाना लागी, कवणापा योग्यता अंगी, हे पाहता जगी देखिला एकू. जे पाताळीचे ही निधान, दाविल कीर अंजन, परी हो आवे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथे कीर नाही आन, परी तेची धारे ऐसे मन शुद्ध हो आवे. तरी विरक्ती वाचुनी कही, ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारुनी ठाई ठेविले देवे.
आता विरक्तीची कवणपरी जे येऊनी मनाते वरी हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे जे विषय रांधिली रस सोये जै जेवणारा ठाऊ वी होय तै तो ताटची सांडूनी जाय जया परी तैसी संसारा या समजता जाणीजे जै अनित्यता ते वैराग्य धवडिता पाठी लागे आता अनित्यत्व या कैसे तेची वृक्षाकार मिशे सांगीजत असे विश्वेशे पंचदर्शी उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे याते एके परी रूपकचिया कुसरी सारी तसे वारी संसाराची करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठाओ हो आ वया अध्यावो 15 आता हेची आगवे ग्रंथ गर्भीचे चांगावे उपल विजे लजीवे आकर्णिजे तरी महानंद समुद्र जो पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे अगापै पंडुकुमरा येता स्वरूपाचिया घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जो तो हा जगडंब परू मोहे येथ संसारू हा जाणीजे महातरू थांबला असे परी येरा मुखांसारिखा हा तळी मुळे वरी शाखा तैसा मोहे म्हणोनी लेखा नयेची कवणा आगी का कुऱ्हाडी होय रिगावा जरी उडी तरी हो का भलते वडी वरीचील वाडी जे तुटलिया मुळापाशी उलढेल का शाखांशी परी तैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जे वाढी अधोमुख रुखायया जैसा भानू उंची नेणोके रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे आणि आथी नाथी तितके रुंधले असे येणेची एके कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे कारवीच्या अस्तमानी अंधारेनी कोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे जया फळना चुंबिता फूलना तुरंबिता जे काही पंडुसुता ते रुखुची हा ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मुळीला नोहे येणेची हा होय शाडबळू गा आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले कीर असे परी अधीची असोसे मुळे यया प्रबळला चोमेरी पिंपळा का वडाची या परी जे पारंबिया माझारी डहाळिया असती तेवीची गा धनंजया संसार तरू यया अधीची आथी खांदिया हेही नाही तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मांदोडे दिसताती अपाडे सासिंदले जाले गगनची पा वेलिये का वारा मांडला रुखाचे नियाये नाना अवस्थात्रये उदयला असे ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयला जाण रुखू ऊर्ध्वमूळू आता ऊर्ध्व या कवण येथे मूळ ते किनलक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया अथवा द्रुमायया अधिजिया मुळिया या कोण कैसिया ऊर्ध्व शाखा आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविदासी निर्णयो केला हे आगवेची बरवे तुझे प्रतीतीसी फावे तैसे निसांगो सोलिवे विज्ञासे गा परी ऐके गा सुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा हिये आथिलिया ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिली जव यादव वीरे तव अवधानाकारे मूर्त झाले देव निरूपिती ते थेकुले येवडे श्रोते पण फाकले जैसे आकाशा खेव पसरिले ताही दिशी श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोटू भरो पाहे एकसरा
अवघे याचा. ऐसी सोय सांडुनी खवळली आवडी अर्जुनी देवे देखिली. तेथ झालेली सुखे केली कुरवंडी यया. श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्व का तरू गया येणे रुखेची काजया ऊर्ध्वतागमे. एरवी मध्योर्ध्व अथ अध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई. जो नायकी जता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते विण. जया जे आऱ्हा परवते जया जे पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा घालिता वोपसारा नामरूपाचा संसारा होय जयाते. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची हे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपण या जे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा यया तरुचे तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वानणे जैसी. तैसी सतना असत होये जे विचारांचे नाम न साहे ऐसे या परीची आहे अनादि म्हणती. जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे. जे नाना तत्वांची मांदूस जे जगदभ्राचे आकाश आकार जाताचे दूस घडी केले. ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग वस्तुप्रभाची पाही प्रकट होय. जेव्हा आपण या आली नीद करी आपण पे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभा दीपी. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवुनी वेगी आलिंगी ने निवीण आलिंगी सकामू करी. तैसी स्वरूपी जाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया तेची रुखा यया मूळ पाहिले. वस्तुसी आपला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुरैजे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. धन अज्ञान सुष्टुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती. येर स्वप्न हन जागृती हा फळभावो तियाचा. ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मुळे बाह्या बांधोनी आळे माया योगाचे. मग आदिली संदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती. ऐसे भव द्रुमाचे मूळ ते ऊर्ध्वी कळी बळ मग आणियांचे बेचळ आधी दावी. तेथ चित्तवृत्ती पाहिले महतत्व उमलले ते पान वाल्ले दुल्हे एक निघे. मग सत्व रजत मात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू तो तीनवा अधोमुखू बिरू फुटे. तो बुद्धीचे घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाची या गाढिका विकल्परस कोवळिका चित्तच तुष्ट्य
डहाळिका कोंभेजे तो मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे 5 फोक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसी श्रोतादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुईते विचित्रे उमळती गा तेथ शब्दांकुर वरी पडी श्रोता वाढी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची स्मिता नाहीये मला वाटतं, मी वाचू का? मी वाचू का? कोण मी वाचतं? वाचतो, मी करतो सुरुवात. हो करा. राजेश आहे ना, राजेश? उल्हास वाचतोय. हम्म. अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांपुरी घेती धाव तेथे बांबळ पडे अभिनव विकाराचे पाठी रूपपत्र पालोवेली चक्षु लांबते कांडे घाली ते वेळी व्यामोहता बली पाल्हाळी जाय आणि रसाचे अंग बसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आरतीची असोसे निघती बेचे तैसेची कुंभेलेनी गंधे घ्राणाची डिरी थावू बांधे तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराची या अवधी सासन निजे किंबहुना ही आठे आंगी हा अधिक फाटे परी शिंपीची ये वडे उमटे रूपी जेवी का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता आसारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्निपा किया परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादी आरवसे अधो शाखा आणि अश्वत्थु ऐसे यया ते म्हणती जे जाणते तेही परिस हो जेथे येथे सांगिजेल तरीश्वा म्हणजे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रूखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विजू नसे संपूर्ण निमेष भरी ना कापतया पद्मदळा वरीली या बैसका नाही जळा का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणाप्रती म्हणोनी यया ते म्हणती अश्वत्थू हा आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नोहे श्रीहरीचा ये रवी पिंपळू म्हणता विखी मियागती देखिली असे निकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज म्हणोनी हा प्रस्तुतू अलौकिकू परिसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जे हा आणि कै ही येकू थोरू यया अव्ययत्वाचा डगरू आधी परी तो भीतरू ऐसा आहे जैसा मेघाचे नि तोंडे सिंधू एके आंगे काढे आणि नदी येरीकडे भरितची असती तेथ हटे नाचणे ऐसा परी पूर्णची आवडे परी ते फुली जव नुघडे मेघा नदीची ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते नि वहिलेपणे म्हणोनी यया ते लोकू म्हणे अव्ययू हा ये रवी दानशीळ पुरुषू वेचकपणेची संचकू तैसा व्ययेची हार रुखू अव्ययो गमे जाता वेगे बहुवसे नवचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जिया परी तैसे काळातिक्रमे जेवाळे ते भूतशाखा जेथ गळे तेथ कोडीवरी उमाळे उठते आणिक केध शाखा कोणी केधवा झाली हे नेणवे जेवी उमलली आषाढ अभ्रे महाकल्पांचा शेवटी उदेलिया उमळती सृष्टी तैसेची आणिखेची दांग उठी सासिन्नले
संहारवाते प्रचंडे पडती प्रळयांतीची सालडे तव कल्पादीची जुंबाडे पाल्हे जती रिगे मन्वंतर मनु पुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी कलियुगाती कोरडी चहुयुगांची साले सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती वर्तते वर्ष जाये ते पुढिला मुळहारी होये जैसा दिवसू जातकी येत आहे हे चोजवेना जैशा वारियाचा झुळका सांदा ठाऊआ नव्हे देखा तैसिया उठती पडती शाखा नेणो किती एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसेनी भवतरू हा वाटे अव्ययो ऐसा जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मागे तेवी असतची असिजे जगे मानिजे संत काला गोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे ते नेण तया तरंगू आवडे नित्यू ऐसा वायसा एके बुबुळे दोहीकडे वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळिता अपाडे दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमोजेवी जगा पै भिंगोरी निधिये पडिले ते गमे भूमीसी जैसी जडली ऐसा वेगातिशयो भुली हेतु होय हे बहु असो झडती अंधारे भोवंडिता कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार हा संसार वृक्षु तैसा मोडतू मांडतू सहसा न देखोनी लोकू पिसा अव्ययो मानी पर्ययाचा वेगू देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोडी वेळा निमिखे होत जाय नाही अज्ञाना वाचुनी मूळ ययाचे असले पणटवाळ ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे तया ते गा पंडुसुता मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता पै वाग ब्रह्म सिद्धांता वंदितोची योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा गेले किंबहुना जियाले ज्ञानही तेणे असो बहु हे बोलणे वानिजेल तो कवणे जो भवरुखू जाणे उखी ऐसा अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके मगययाची प्रपंच रूपा अधो शाखिया पादपा डाहाळिया जाती उमपा ऊर्ध्वाही उजू आणि अधि फाकली डाळे तिये होती मुळे तयाही तळी पघळे वेल पालवू ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो तरी बद्ध मूळे अज्ञाने महदादिकी शासने वेदांची थोरवणे घेऊनिया पर्याधी तव स्वेदज जारज उद्भिज मणिज हे बुडवनी महाभुज उठती चारी यया एकैकाचे नियाण गटे 84 लक्ष धापुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंघ होती प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आड फाटती माळिया जातीचिया मी वाचू का? आता मला असं वाटतं पुढच्या आजचं वाचन झालेलं आहे ना? हो झालं. ठीक. पुढच्या वेळी आपण सगळ्यांना चान्स द्यायचा प्रयत्न करू. कल्पनाने ज्याप्रमाणे ठरवलंय. संपदा खूप छान वाचलंस, खूप स्पष्ट आणि शुद्ध. खूप आनंद झाला. नुसते शब्द शुद्ध सुद्धा ज्ञानेश्वरीची ऐकल्यानंतर मन निवतं आणि त्याचा अनुभव आता तुझ्या वाचनाने आला. विवेचन करण्याचा प्रयत्न करते. कठीण अध्याय आहे. पुरुषोत्तम योग हे या अध्यायाचं नाव आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं बोट धरून आपण तीर्थप्राशन करायचा प्रयत्न करतोय. ज्ञानेश्वरीचा माऊलींच्या अंकावर
थोड्या वेळ विसावयाचा प्रयत्न करतोय. मराठी म्हणून, मराठी मातृभाषा घेऊन जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो. त्या महाराष्ट्रात अद्वितीय स्थान आळंदी, जिथे ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे, जिच्याबद्दल सांगताना ज्यावेळी एकदा रमण महर्षी सुद्धा प्रभा राजे यांना म्हणाले की ज्यांनी जे अमृतानुभवाचे पहिले 5 श्लोक जे संस्कृत मध्ये रचले ते प्रभावती राजे यांनी रमण महर्षींना दाखवले. ते वाचल्यानंतर ते स्तब्ध झाले आणि रमण महर्षी म्हणाले की तुम्ही इथे काय करताय? व्हॉट आर यू डुईंग हिअर? गो अँड सरेंडर देअर. ते म्हणाले जा आणि तिथे सरेंडर करा, तिथे सगळं काही आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्याला ही प्रेरणा झाली की माऊलींच्या या सुंदर अमृतमय रसमय अशा ज्ञानेश्वरीचं थोडंसं चिंतन करावं आणि तिच्या चिंतनातून तिच्यामध्ये असलेल्या अर्थाचा थोडासा गाभा चाखावा. ज्ञानेश्वरी स्वाध्याय ज्ञानेश्वर महाराजांच्या सद्गुरूंच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि पुरुषोत्तम योग हा अद्वितीय अध्याय, जो गीतेचा गर्भगृह नव्हे, गीतेचा श्री विग्रह, गीता रूपी जर मंदिर आपण कल्पलं तर त्या मंदिरामध्ये जे गर्भगृह आहे तो 12वा अध्याय आहे, अंततो गत्वा तो विश्रांतीचा अध्याय आहे. आणि हा अध्याय जो आहे श्री विग्रह भगवंताचा, एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी त्या श्री विग्रहाचं दर्शन होतं आणि त्यावेळी मग त्या परमात्म्याला भेटल्याचा जो आनंद होतो तो आनंद देणारा हा अध्याय असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याच्या किती खोलवर आपण शिरू शकू हे तर माऊली जसं नेतील आपल्या क्षमतेप्रमाणे, पण तरी देखील त्याचं चिंतन करण्याचा आनंद आपण घेणार आहोत. सद्गुरुचरणी नतमस्तक होऊ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यानंत श्रुतिमंत्र शक्ती महती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादितमतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे, ज्ञानेश्वर प्रेमी सगळ्या मित्रमैत्रिणी आणि श्रोत्यांमुळे ज्ञानेश्वरीचा हा अत्यंत अद्भुत अध्याय पुरुषोत्तम योग. ज्ञानेश्वर महाराजांनी या पुरुषोत्तम योग अध्यायाला सांगितलं की इथे गीता वास्तविकता संपली. त्या पुरुषोत्तमाशी एकदा योग झाल्यानंतर मग गीतेचं प्रयोजन राहत नाही. उरलेले जे अध्याय आहे ते अध्याय म्हणजे परिशिष्ट रूपाने, ज्याप्रमाणे रेफरन्सेस दिले जातात ना, काही गोष्टी सुटल्या एखाद्या ग्रंथामधल्या तर मग त्याचे रेफरन्स रूपाने पुन्हा त्याचं वर्णन किंवा विस्तार करण्यात येतो. त्याप्रमाणे 2 अध्याय 16वा आणि 17वा आणि मग नंतर कलश अध्याय, एवढे 3 अध्यायच मग राहतात. पण हा पुरुषोत्तम योग आहे, तो जो पुरुषांमध्ये सुद्धा उत्तम, तो परमात्मा, परब्रह्म परमात्मा, त्याला कोणत्याही नावाने तुम्ही हाक मारा, त्याच्याशी योग करणारा, त्याच्याशी योग कसा व्हावा हे सांगणारा असा हा सुंदर अध्याय. 20 श्लोक असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायावर 600 श्लोकांनी भाष्य केलं. तत्पूर्वी 14व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं गुणत्रय विभाग योग. त्यामध्ये त्रिगुणात्मिका सृष्टी, तिची विविधता, या गुणांच्या परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्समुळे कशी आहे, या गुणांच्या मिश्रणामुळे कशी आहे, पर्सेंटेजमुळे कशी आहे, आणि ही सृष्टी जरी एकापासून निर्माण झाली तरी कशी विविधतेने नटली आहे, याचं वर्णन आपण 14व्या अध्यायामध्ये पाहिलं. आणि मग 2 गोष्टी आपण पाहिल्या. जर आपण सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सृष्टीचा सगळा पसारा 2 गोष्टींच्या संयोगाने चालतो. एक जड आणि एक चैतन्य, एक परिवर्तनशील आणि एक न बदलणारं अपरिवर्तनशील, एक शांत एक अनंत, एक ससीम एक असीम. आता गंमत अशी आहे की आपण या शांत जे आहे, जे ससीम आहे,
ज्याचा व्यय होतो, जे नष्ट होतं, जे परिवर्तनशील आहे, त्या संसाराच्या चक्रामध्ये अडकलेलो आहोत. आणि म्हणून या अध्यायामध्ये भगवंतांनी पहिले संसाराचं वर्णन केलं. नंतर जो जीवात्मा चैतन्य स्वरूप आहे, पण तो या संसारामध्ये अडकून स्वतःला देह मानून तो स्वतःला जड मानतो, त्या जीवात्म्याचं वर्णन केलं. तो परमात्म्याचाच अंश आहे. ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातना असा श्लोक या अध्यायामध्ये येतो. तो माझाच अंश आहे असं सांगितलं. इथे बोलणारा तो परब्रह्म परमात्मा आहे. सृष्टीचा कर्ता, सृष्टीचा रचयिता आणि सृष्टीचा पालन करता, किंबहुना सृष्टीचा संहार करता सुद्धा. GOD, जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर, हे तिन्ही त्याचे रूप आहेत. आणि असा तो परब्रह्म परमात्मा या पुरुषोत्तम योगामध्ये वर्णन करतो. पहिल्यांदा संसाराचं, त्यानंतर मग वर्णन येतं जीवात्म्याचं, त्यानंतर वर्णन जगदीश्वराचं, पुरुषोत्तमाचं, आणि मग त्या तिघांचा परस्पर कसा संबंध आहे याचं. ज्ञानेश्वर महाराजांनी तो उकलून दाखवताना वेगवेगळ्या सिद्धांतामधनं मांडला. काही सिद्धांतांपर्यंत आपण जाऊ शकत नाही, इतके ते आपल्याला जटिल वाटतात. पण तरी देखील काही जे सोपे आहेत, कारण ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि माऊलीला माहित असतं की घास भरवताना कोणता घास कोणाला भरवायचा, किंबहुना कोण कोणता घास पचवू शकेल, त्या सगळ्यांची माऊली आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी हे जणू काही अमृतमय अन्न त्यांनी आपल्या समोर प्रकट केलं म्हणा, किंवा आपल्यासाठी मांडलं. त्याचा जसा घास जो आपल्याला पचेल तसा घेतच आपल्याला पुढे जायचंय. माऊलींनी आपल्यासाठी तसे घास सुद्धा निर्मिलेले आहे. आणि म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा ते आपल्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात. सद्गुरूंची कास ते सोडतच नाही. पण तत्पूर्वी ज्यावेळी 14व्या अध्यायामध्ये अंतिम वर्णन येतं, त्यावेळी त्या अव्यभिचारी भक्तीचं वर्णन ते करून जातात. आणि भक्ती म्हणजे ते परम प्रेम, अनकंडिशनल प्रेम परमात्म्याविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं, न अन्य, मला तूच हवा. आणि मग ती भक्ती ही साधन नाही राहत. आपली भक्ती ही साधन आहे, साध्य काही वेगळं आहे. आपल्याला भौतिक गोष्टी पाहिजे, आपल्याला संकटातून मुक्ती पाहिजे, आपल्याला रोगातून मुक्ती पाहिजे, हरकत नाही. भगवंतांनी आपल्याला सांगितलं 7व्या अध्यायामध्ये, कोणत्याही निमित्ताने का होईना या भक्तीच्या दालनामध्ये प्रवेश करा. जसं गुरुदेव रानड्यांच्या जीवनातला प्रसंग आहे की त्या गुरुदेव रानडे अत्यंत थोर वेदांती होते आणि त्यांनी पहिल्यांदा त्यांना एक शंकर शेठ स्कॉलरशिप हवी होती. आणि ते एकदा मंदिरात गेले असताना तिथे एका अनामिक व्यक्तीने, अज्ञात व्यक्तीने त्यांना एक मंत्र दिला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तो मंत्र जपला आणि त्यानंतर त्यांना शंकर शेठ स्कॉलरशिप मिळाली. त्यांनी म्हटलं, फळासाठी केलेली आराधना केव्हा मग माझी निष्काम झाली आणि केव्हा त्या फळातून माझं मन निघून मग त्या परमात्म्याकडे लागलं हे मला कळलंच नाही. अशी भक्तीच्या दालनात प्रवेश केल्यानंतर हळूहळू ती भक्ती अशी निष्कलंक होत जाणं, ती खरी भक्ती, ती ज्ञानोत्तर भक्ती, त्याला अव्यभिचारी भक्ती म्हटलंय. ज्याप्रमाणे कालही सांगताना सांगितलं, न अन्य, ज्याप्रमाणे एक बालक छोटस आईवर अवलंबून असलेलं जे रडत असतं, आई त्याच्यासमोर वेगवेगळे खेळणे टाकते, तिला काम करायचं असतं. त्या खेळण्यांशी खेळून खेळून मग कंटाळलेलं बालक ज्यावेळी टाहो फोडतं आपल्या आईसाठी आर्ततेने की मला तू हवी आहे, मला हे खेळणे नको, त्यावेळी धावत येऊन जशी ती त्याला उचलते, तसा हा पुरुषोत्तम योग आहे. या संसारामध्ये राहताना, संसारामध्ये विचरण करताना, या संसारामधल्या भौतिक पदार्थांचा आस्वाद घेताना, या संसारामध्ये भोगांची आशा करताना, या संसारामध्ये रोगांचं निर्मूलन करताना सुद्धा ज्यावेळी मग असा आर्त टाहो त्या प्रत्येक व्यक्तीच्या किंवा त्या जीवाच्या अंतःकरणातून फुटतो की मला आता तू नको, मला आता ही सृष्टी नको, याच्यातले सगळे भोग नको, ही खेळणी नको, मला आता तू पाहिजे. त्यावेळी धावत येऊन तो परमात्मा जसा उचलून घेतो, तो पुरुषोत्तम योग, त्यासाठी अव्यभिचारी भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं, अव्यभिचारी. व्यभिचार म्हणजे परमात्म्याकडून दुसरं काही मागणं असं ते म्हणतात. परमात्म्याकडून परमात्म्याला मागणं ही अव्यभिचारी भक्ती आहे. पण ही अव्यभिचारी भक्ती करताना मग कधी कधी संसाराचा त्रास होतो.
कारण संसार परिवर्तनशील आहे. अनेक तरंग उमटतात, अनेक घटना घडतात. या घटनांचं प्रतिबिंब मनाच्या तळावर कोरलं जातं आणि मग अंतःकरण चतुष्टयाच्या आत दडलेलं ते परमात्म्याचं प्रतिबिंब हरवून जातं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून विश्वाचा पसारा दूर करून मग परमात्म्याची भक्ती करायची का किंवा करावी असं वाटणं हे चुकीचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे 14व्या अध्यायामध्ये शेवटी सांगितलं, म्हणून विश्वपण जावे मग माते घेयावे, तैसा नव्हे मी आघवे सकटची. म्हणून हे विश्वपण दुरून सरावं आणि मग परमात्म्याला जाऊन भेटावं असं नव्हे, तर सकटची मी, त्याच्या सकट, त्या विश्वासकट, त्या विश्वात्मक परमात्म्याला बिलगणं आणि ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे. कारण तुम्ही त्या विश्वापासून वेगळे होऊ नाही शकत. या जगडव्याळ विश्वाचा एक पुर्जा तुम्ही आहात. किंबहुना स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे सागरावर लाटा आहे किंवा सागरावर जे काही बुडबुडे आहेत, त्याप्रमाणे बुडबुड्या रूपानेच का होईना या विश्वाच्या पसारामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड, अनेक गॅलेक्सीज कॉस्मॉस मध्ये जिथे आहेत, अशा या विश्वाचा एक बिंदू, एक कण आपण आहोत. आणि तो त्या विश्वाच्या सगळ्या पसाऱ्याप्रमाणेच किंवा त्याच घटकांनी बनलेला असल्यामुळे तिथून वेगळकीने जाता येत नाही. या विश्वाच्या यंत्रामध्ये राहूनच या विश्वाच्या यंत्रातून कसं मुक्त व्हायचं हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे, येत भेद काही देखिजे तरी व्यभिचार होतो. इथे जर भेद आला, ही अभेद भक्ती, ज्याप्रमाणे रामदास स्वामी म्हणतात, अभेद भक्ती दे दो राम, मला अभेद भक्ती दे. पावन भिक्षा दे दो राम, दीन दयालो दे दो राम, अभेद भक्ती दे दो राम, आत्मनिवेदन दे दो राम. ही अभेद भक्ती म्हणजे दुसऱ्यापासून मी वेगळा नाहीये. आपण तुकाराम महाराजांचं ही अभेद अवस्था पाहिलीये. मागे एकदा सांगितलं की ते भंडाऱ्यावर ज्यावेळी विठ्ठलाचं नामस्मरण करून योगाभ्यासामध्ये घडले असत, पहिल्यांदा ते जात त्यावेळी कावळे चिमण्या उडून जात आणि ते त्यांना वाटायचं, त्यांना वाईट वाटायचं. त्यांना वाटायचं की अरे अजूनपर्यंत यांच्यात आणि माझ्यामध्ये भेद आहे, हे मला घाबरतात. आणि हळूहळू त्यांच्या अंतःकरणाने ती अवस्था प्राप्त केली की त्यांच्या अंतःकरणामधनं येणाऱ्या लहरी या त्या कावळ्या चिमण्यांना परक्या वाटेनाशा झाल्या आणि हे आपल्यासारखेच आहे असे समजून मग ते जेव्हा विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रंगून जायचे, त्यावेळी ते सगळे जे चिमण्या, कावळे, पक्षी त्यांच्या अंगावर खेळायची मनसोक्त. ही अभेद भक्ती. आणि ज्ञानेश्वर महाराज इथे वर्णन करताना म्हणतात, येथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारू तो. आता इथे जो भेद पाहतो, आणि भेद कशामुळे आपण पाहिलं, गुणांच्या मिश्रणामुळे, गुणांच्या वेगवेगळ्या पर्सेंटेजमुळे, सात्विक, राजसिक आणि तामसिक, पण प्रत्येकामध्ये तिन्ही गुण आहेत. आणि म्हणून होका तरंगू लहान उपरी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नोहे चिमा. हा तरंग जरी लहानसा असला तरी त्या सिंधूपासून तो भिन्न नाहीये. तो त्या सिंधूचं एक अविभाज्य अंग आहे. तो त्या सिंधूतूनच निर्माण होतो, समुद्रातूनच निर्माण होतो आणि पुन्हा समुद्रातच विलीन होतो. तैसा ईश्वरी मी आणू, ईश्वर आणि मी, सृष्टीचा रचयिता आणि मी, ज्याचा माझा अनेक जन्माचा संबंध आहे, तो आणि मी, त्या दोघांमध्ये कुठलाही भेद नाही. ऐसे निबा समरसे वृष्टी जे उल्हासे, ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू. ज्यावेळी हा दृष्टिकोन बदलेल त्यावेळी मग ती सृष्टी सुद्धा बदलायला लागेल. दृष्टी बदलण्याने सृष्टी बदलते आणि म्हणून परमार्थामध्ये या दृष्टी बदलण्याच्या प्रक्रियेला किंबहुना ही दृष्टी बदलणं अभिप्रेत आहे. आणि परमार्थ म्हणजे मग काही करायची प्रक्रिया नाही, परमार्थ ही जाणून घ्यायची प्रक्रिया आहे. जेव्हा जाणून घेतल्यानंतर मग त्या सृष्टीकर्त्याला एकदा जाणल्यानंतर मग त्याच्याशी बिलगून राहावंसं वाटेल किंवा ही अभेद भक्ती अंतःकरणामध्ये आपोआप प्रस्फुटित होईल. त्या भक्तीचं वर्णन आपले सगळे संत महात्मे, मग ते रामदास स्वामी असो, ती जनाबाई असो, ते नामदेव महाराज असो, ते तुकाराम महाराज असो, आणि ही संतांची जी मांदियाळी सगळी या महाराष्ट्र भूमीमध्ये सगळी निर्माण झाली म्हणा, किंवा त्यांनी जन्म घेतला संतांनी भगवंताच्या आदेशाप्रमाणे, आणि त्यांनी सगळ्यांना आपल्या
पासून टाहो फोडून हीच गोष्ट सांगितली की तो परमात्मा आणि आपला एक ज्याला आपण म्हणतो की अभेद संबंध आहे, अनेक जन्मांचा संबंध आहे. मग आता ज्ञानेश्वर महाराज हा संबंध उलगडून दाखवतात आणि मग या 15व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा आपल्या सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होतात. तेथे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा पावती गुण, चिंतामणीचे आहाची बोलाची वाली फेडीजे, मग ब्रह्माची या अंगा घडीजे, मग सुखासी सुरवाडी जे सुखाची माझी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे हे जे शब्द आहे त्यांचं व्यापकपण असं आहे की ते चिंतामणीप्रमाणे चिंता तर दूर करतीलच, पण ज्याला कुणाला त्या अर्थाच्या गाभाऱ्यामध्ये शिरावं असं वाटेल, हा बोलाची वाली फेडीजे, त्याच्यावरचं टरफल काढा आणि मग ब्रह्माची अंगाघडीचे, मग त्या ब्रह्माचा संस्पर्श अनुभवा, तो आनंद अनुभवा आणि मग सुखाने त्या संस्पर्शामध्ये रममाण व्हा. परिवर्तनशील संसार, त्याचं मिथ्यत्व किंवा परिवर्तनशीलपणा जाणायचा आणि त्या परिवर्तनशील संसारासोबतच काहीतरी अपरिवर्तनशील आहे, ज्याच्या दोघांच्या संयोगाने, ज्याप्रमाणे आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं, मस्थानी सर्व भूतानी न चाहंतेष्वस्थितः, ज्यावेळी भगवंत म्हणतात त्यावेळी आपण एक सिनेमाच्या पडद्याचं उदाहरण घेतलं होतं की तो पडदा आणि त्या पडद्यावर असलेलं दृश्य, दृश्याला पडद्याचा आधार आहे, पण दृश्यामध्ये पडदा नाहीये. दृश्य गेलं तरी पडदा तिथे तसाच राहणार आहे. तसंच संसाराचं हे संसार चित्र उमटे, हे संसाराचं चित्र ज्यावर उमटतं ते जे अधिष्ठान आहे त्याची ओळख करून देणारा हा अध्याय ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचरणी नतमस्तक होऊन म्हणतात, आता हे हृदय आपुले चौफाळून या भले, बर बैसवू पाऊले श्री गुरूंची. पुन्हा एकदा नतमस्तक आणि ते समर्पण ज्ञानेश्वर महाराजांकडून शिकावं. आपल्या सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होताना त्यांच्या प्रासादिक वाणीतून कशी अमृतमय रसधारा वाहते त्याचा अनुभव आपण घ्यावा. आपलं हे हृदय जे चौफाळून या म्हणजे अत्यंत स्वच्छ करून वर बैसवू पाऊले श्री गुरूंची, मग त्यावर त्या गुरूंच्या चरणांना विराजित करायचं आणि मग त्यांना अर्घ्य कसं द्यायचं, पुष्पांजली कोणती द्यायची, ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी, भरून या पुष्पांजळी अर्घ्यू देवो. त्यांच्याशी एकात्म भाव किंवा सगळ्या सृष्टीशी एकात्मता साधून ऐक्य भावाची अंजुळी, त्याची ओंजळ तयार करायची आणि मग सगळ्या सर्वेंद्रियांच्या कलिका, कुडमुळी कलिका त्यामध्ये ओतायच्या. आपले सर्वेंद्रिय तिथे म्हणून जणू काही एकवटायचे आणि अशी भरून या पुष्पांजली अर्घ्यू देऊ आणि याचं अर्घ्य त्या गुरुचरणांवर, आपल्या अंतःकरणामध्ये स्थापित केलेल्या त्या गुरुचरणांवर ते अर्घ्य द्यायचं. मग अन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ, ते लागलेसे अबोट चंदनाचे. आता चंदन लावायचं त्यांना, अबोट म्हटलं. अबोट म्हणजे अनामिका, ज्याला नाव नाही, हिनी चंदन लावतात, त्याला ज्ञानेश्वर महाराज अबोट म्हणतात. आणि म्हणून अनन्य भावाचं असं धुवट स्वच्छ उदक घ्यायचं, ते त्याचा सद्गुरूंना अभिषेक करायचा आणि मग त्याला एकनिष्ठेचं चंदन लावायचं अनामिकेनी. प्रेमाचे निभांगारे निर्वाळून नुपुरे लेवऊ सुकुमारे पदेतीये. आता भंगारे म्हणजे सुवर्ण, शुद्ध प्रेमाचं सुवर्ण घ्यायचं, झळाळलेलं प्रेम, सद्गुरूच्या प्रेमांचं ते सुवर्ण जे निर्माण झालं अंतःकरणात, त्याची नुपुर तयार करायची, घडवायची. निर्वाळूनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदेती, आणि त्यांच्या सुकुमार चरणावर त्या नुपुरांनी ते सुकुमार चरण जे आहे त्या चरणांची पूजा करायची किंवा त्यांची विभूषित करायचे ते चरण. आणि मग घाणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, ती घालू जोडी आंघोळीया. मग अव्यभिचारी मनानी त्या सद्गुरु चरणांची मनामध्ये ओढ निर्माण करून मग तिची जोडवी, अव्यभिचारी जोडवी निर्माण करून त्यांच्या करांगुळीत घालायची, चरणांगुलीत घालायची. आणि मग त्यांच्या मस्तकावर कोणतं कमळ ठेवायचं, आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. सात्विक भाव किंवा
सात्विक भाव अंतःकरणामध्ये पहिले जागृत करायचे. या अष्ट सात्विक भावांच्या रूपाचं हे जे कमळ, सात्विकाचं मुकुळ असं कमळ, ते कसं सात्विक आहे, ज्याच्या पाकळ्या अगदी विशुद्ध आहे, ते विशुद्ध कमळ त्यांच्या चरणावर किंवा त्यांच्या मस्तकावर विराजित करायचं. खरं म्हणजे चरणावरच, कारण चरणांची स्थापना केली आहे. आणि आता मग धूपदीप जाळायचा आहे. कोणता धूपदीप? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ अहम हा धूप जाळू, नाहंते जेव्वाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. जाळायचा आहे तो अहंकार. आणि म्हणून अहम हा धूप जाळू, हा अहंकार निघून गेल्यानंतर मग त्याच्याशी एकाकार होता येईल. आणि मग नाहन तेजे किंवा सोहन तेजे, तो आणि मी एकच आहे, हे तेज अंतःकरणामध्ये प्रस्फुटित होईल. त्या तेजाने त्याची आरती करायची, त्या तेजाने त्याला ओवाळायचं. नाहन तेजे ओवाळू. आणि मग सामरस्ये पोटाळू, मग समरसतेने त्यांच्या त्या चरणाला कवटाळायचं. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री गुरुचरण, करू भोग मोक्ष निंबोलन पाया तया. काय सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचं एक एक अभिवचन आहे, एक एक उपमा आहे. माझी तनु आणि प्राण, दोन गोष्टी आहे, चैतन्य आणि चेतना आणि देह, आतला जीवात्मा आणि बाहेरचा देह, जड आणि चैतन्य, हे दोन्ही माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री गुरुचरण. या सद्गुरूंच्या दोन पादुका रूपानी त्यांच्या चरणामध्ये घालावा. आणि मग भोग मोक्षाचं लिंबोलन करू त्या पायाचं. त्याच्यावरनं भोग आणि मोक्ष दोन्ही ओवाळून टाकायचे. आता काही मागायचं नाही, ना भोग ना मोक्ष. भोग आणि मोक्ष दोन्हीचं लिंबोलन करून ते त्यांच्या पायावरनं ओवाळून घ्यायचे. या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा, जो सकळार्थ मिळावा पाटू बांधे. अशा पद्धतीने जो गुरुचरणाची सेवा करेल, अशा पद्धतीने जो कोणी गुरुच्या भक्तीमध्ये समरस होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सकळार्थ मिळावा, मग तो सगळ्या पुरुषार्थ करण्यासाठी सिद्ध होतो. किंबहुना सगळे पुरुषार्थ जे सकलविध आहे ते त्याला सहज उपलब्ध होतात, जो अशा समर्पिततेनी, समर्पित भावनेनी गुरुचरणाची सेवा करण्यासाठी सिद्ध होतो. आणि असं भाग्य एखाद्या भाग्यवंतालाच लाभतं. मग ती सद्गुरु कृपेनी मग ज्ञानाची दिवाळी सगळ्या श्रोत्यांवर वर्षावतीचा होण्यासाठी सुरुवात होते. आणि ती कशी होती? सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणी व देव प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ज्याप्रमाणे प्राची म्हणजे पूर्वेला सूर्य उगवतो आणि मग सगळ्या सृष्टीला प्रकाश लाभतो, त्याचप्रमाणे मग आता सद्गुरूंच्या कृपेने ज्याने अशा पद्धतीने सद्गुरूंच्या चरणावर संपूर्ण समर्पित होण्याचं भाग्य घेतलं किंवा भाग्य ज्याला लाभलं, तो मग सद्गुरूंच्या कृपेने तो वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. त्याची वाचा ही श्रोत्यांवर ज्ञानाची दिवाळी, ज्ञानाचा प्रकाश प्रस्फुटित करते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग त्याच्या पुढे इतका सुंदर नाद उमटतो की तो नाद असा असतो, नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे न सजे. कैवल्य म्हणजे मोक्ष सुद्धा त्याच्या पुढे फिक्का वाटावा. आणि नाद ब्रह्म जो पहिला नाद या सृष्टीमध्ये उमटलाय, ते नाद ब्रह्म सुद्धा मधुर वाटावं, इतका मधुर नाद त्याच्या वाणीतून प्रस्फुटित होतो. ऐसा बोलू देखीजे जेणे देवे, असं वक्तृत्व त्याला लाभतं. असे बोल त्याच्या मुखारविंदातून निघतात. आणि जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासही जे ना गवे, ते अगोचर फावे गोठी माझी. अरे जे ज्ञानाला सुद्धा कळत नाही असं परब्रह्मत्व, आणि ज्ञान फक्त तिथपर्यंत वाट दाखवतं, पण जी अनुभूतीची गोष्ट आहे, ती अनुभूतीची गोष्ट ज्ञान सुद्धा उकलून दाखवू शकत नाही, ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही, परब्रह्माचं वर्णन करू शकत नाही. त्यासाठी शब्द अपुरे पडतात. आणि ध्यानासही जे नागवे, ज्ञान सुद्धा तिथपर्यंत नेऊ शकत नाही, किंवा ध्यानाला सुद्धा जे नागवे म्हणजे जे सापडत नाही, मिळत नाही, ध्यान पण तिथपर्यंत नेऊन पोहोचवू शकत नाही, ते अगोचर फावे गोठी माझी. अरे ते सहजपणे या गुरूंच्या कृपेने
सहजतेने अंतःकरणामध्ये प्रस्फुटित होतं. एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग, श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जे का. जेव्हा गुरुच्या पाद पद्म पराग, गुरुचे पाद चरण कमल जे आहेत, काय सुंदर शब्द आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे. गुरु पाद पद्म पराग, चरण कमल जे गुरूंचे आहे, त्यातून निघणारे जे पराग आहे, ते ज्यावेळी समर्पित भावनेनी शिष्य त्या गुरुचरणावर संपूर्ण समर्पित होऊन डोकं मस्तक टेकेल, त्यावेळी त्यांच्या जे पाद पद्मातून हे परागकण त्याच्या मस्तकावर आपोआप पडतील, वर्षाव होईल त्याचा. आणि मग असे झाल्यानंतर मग त्याच्या वाणीमध्ये हे ऐश्वर्य निर्माण होईल. आणि मग ज्ञानेश्वर महाराज इथे आणखीन म्हणतात की तरी बोलू बहु काही, आजी ते आणि ठाई, माते वाचूनी नाही ज्ञान देव. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंची आपल्यावर असलेली कृपा कशी अलौकिक आहे, आणि किंबहुना इथे थोडेसे आपल्या गुरूंच्या प्रती ते आपल्याला पॉझिटिव्ह झालेले दिसतात. आणि एक आत्मविश्वास किंवा थोडासा आत्माभिमान त्यांच्या वाणीतून प्रकटतो की बहु बोलू काही, आजी ते आणि ठाई, माते वाचूनी नाही ज्ञान देवो. खरं सांगायचं तर माझ्याशिवाय आणखी कुणाला हा पाद पद्म पराग मिळालाच नाही. का नाही मिळाला? ते म्हणतात, जे तान्ही निमी आपत्ते, 19वी ओवी आहे, ओवीचे क्रमांक सांगायला विसरली. जे तान्ही निमी आपत्ते आणि माझे गुरु एक लवते, म्हणून कृपेसी एका हाते झाले ते. अरे माझे गुरु ही एकमात्र एकमेवा द्वितीय आहे, आणि तिचं मी एक लेकरू आहे, आणि मी एकच तिचं लेकरू आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि म्हणून त्या कृपेचा आधार माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला मिळाला नाही. पण ज्याप्रमाणे एका चातकासाठी मेघ पर्जन्य वृष्टी करतो, पाहे पा बरोबरी आगवी, मेघ चातकासी रिचवी, मज लागी गोसावी तेसी के. माझ्या या गोसावी, माझ्या या गुरूंनी माझ्यासाठी ही वर्षा सगळ्यांवर केलेली आहे. ज्याप्रमाणे एका चातकासाठी मेघ, तो चातक आसुसलेला असतो, मेघातून पडणारा पहिला थेंब आपल्या चोचीमध्ये झेलण्यासाठी त्या चातकासाठी मेघ वर्षाव करतो, त्याप्रमाणे माझ्या एकासाठी माझ्या गुरूंनी हा सगळ्यांसाठी कृपेचा वर्षाव केलाय. आणि म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे गोड आतुडले. ते म्हणतात, म्हणून हे माझं रिकामं तोंड हे बडबड करताय, हे त्यांच्या कृपेनी आहे, मी नाही करू शकत. आणि म्हणून हे जे गीतेचे व्याख्यान जर तुम्हाला गोड वाटत असेल, तर ती संपूर्ण माझी सद्गुरूंची कृपा आहे, कृपादृष्टी आहे, त्यांच्या पाद पद्म परागाची ही किमया आहे. आणि म्हणून असं सांगून खूप सुंदर सुंदर यांनी सिद्धांतांनी म्हणा, उपमांनी ते आपल्या या गुरुकृपेचं वर्णन करत नेतात. आधणी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथाच्या मनामध्ये असं आलं ना की आता जेवू घालायचं, त्याची इच्छा झाली की याची भूक भागवायची. मग काय होतं, आधणी घातली हरळ. अरे आधणामध्ये हरळ किंवा रेती सुद्धा टाकली तरी होती अमृताचे तांदूळ, अमृतासम भात शिजतो. त्याचप्रमाणे इथे गुरूंनी माझ्या मुखारबिंदातून हे सगळं प्रस्फुटित करून घेतलंय. परी हे असो आता प्रेमे रुळतसे बोलता, की गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. मी हे सगळं प्रेमाने बोलतोय कारण माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या गुरूंच्या प्रती जो समर्पित भाव आहे, माझ्या अंतःकरणामध्ये गुरूंच्या प्रती जी कृतज्ञता आहे, त्यांच्या कृपेमुळेच मी हे बोलू शकतो याची मला पूर्णपणे जाणीव आहे. ज्ञानेश्वर महाराजांची जाणीव ही केवळ उपचार नाहीये, ती जाणीव त्यांच्या प्रत्येक शब्दातून अशा मंगलाचरणातून प्रकट होते. ते माध्यम बनून, आपल्या गुरूंचं माध्यम बनून ज्ञानेश्वरी किंवा चांगदेव पासष्टी किंवा अमृतानुभव आपल्या प्रासादिक वाणीतून प्रस्फुटित करतात आणि त्याची जाणीव ठेवतात, भान ठेवतात. आणि मग ते म्हणतात की इतकं प्रेम उचंबळून येतं की मग वर्णन करताना माझे शब्द थांबतच नाही. आणि म्हणून तैसे तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये, बोळगेन अभिप्राय गीतेचे नी. आता गुरुच्या पसाये म्हणजे प्रसादानी आणि तुमच्या संतांच्या कृपेनी, चरण कृपेनी मी आता गीतेचा अभिप्राय सांगू शकतो किंवा तो सांगणं मला केवळ त्या कृपेनीच शक्य होईल. आणि म्हणून कारण हे ज्ञान त्यांच्याकडून मिळतं. हे ज्ञान जे आहे त्या ज्ञानालागी
कवणापा योग्यता अंगी हे पाहता जगी देखिला ऐकू. ते जे ज्ञान, त्याची योग्यता, तिथपर्यंत पोहोचण्याची, त्याचं चिंतन करण्याची योग्यता कोणाकडे येते? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते मोक्ष देणारं ज्ञान आहे, परमात्म्याशी एकाकारिता करून देणारं ज्ञान आहे, आपल्या स्वतःची ओळख करून देणारं ज्ञान आहे, आपल्या मूळ स्वरूपाकडे नेणारं ज्ञान आहे. पण ते कुणाला मिळेल, कुठे स्थिर होईल? ते त्याच्यासाठी मन कसं हवं? शुद्ध व्हावे. मन अतिशय शुद्ध व्हावं लागतं. आणि हे शुद्ध मन केव्हा होईल? ज्यावेळी या संसाराचा जो ज्याला काय म्हणू शकतो आपण, संसाराचं जे प्रतिबिंब आधी या मनावर उमटतं आणि त्यामुळे, त्या प्रतिबिंबामुळे संसाराच्या आतलं जे परमात्म्याचं प्रतिबिंब आहे ते लोप पावतं. ज्याप्रमाणे एखादं तळ आहे, सरोवर आहे, आणि त्याच्यावर खूप सारे वृक्ष त्याच्या किनाऱ्यावर लावलेले आहे. अशा वेळी त्या वृक्षांचं जे प्रतिबिंब त्या तळ्यामध्ये उमटतं आणि त्यावेळी मग त्या तळ्याचा तळ दिसत नाही. किंबहुना कधी कधी तरंग खूप उमटतात म्हणून तळ दिसत, कधी कधी त्या पाण्यावर असलेला जे किचड किंवा जो चिखल असतो, जी मलिनता असते, त्यामुळे दिसत नाही. हे सगळं या संसार रूपी वृक्षामुळे आपल्या अंतःकरणामध्ये उमटणारे हे जे तरंग आहेत त्यामुळे ते प्रतिबिंब दुरावलंय. म्हणून मन आधी शुद्ध करावं लागेल, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग या संसाराच्या रूपकाकडे येतात. मग त्याच्यासाठी त्यांनी सरळ सांगितलंय की अनित्यता संसाराची कळली पाहिजे. जोपर्यंत ही कळणार नाही तोपर्यंत त्या नित्याची ओढ लागणार नाही. संसार हा अनित्य आहे आणि म्हणून ते सांगताना की जे विषय रांधिली रस सोये, जे जेवणारा ठाऊई होय, तई तो ताटची चांडून जाय जी परी. अन्नात जर कालवलाय विष आणि ते जर कळलं तर मग ते ताट ओलांडून किंवा ते सांडून लवंडून जसा जेवणारा निघून जाईल, त्याप्रमाणे या संसारापासून विन्मुख होऊन जो त्या परमात्मा प्राप्तीसाठी एकाकार होईल, आपलं मन शुद्ध करील, तैसे संसारा या समजता जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दबडिता पाठी लागे. मग तो संसार जो आहे तो अनित्य कळल्यावर मग ते वैराग्य उमटेल. आता हे वैराग्य उमटणं हे कधी कधी स्मशान वैराग्याप्रमाणे येणं असं नव्हे, ते वैराग्य टिकणं, चिरकाल टिकणं. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वीत रागी ते सारखा जोडून ठेवला नित्य सखा. हे वैराग्य नित्य सखा. राग म्हणजे आसक्ती, वैराग्य म्हणजे निरासक्ती, किंबहुना या संसाराशी वैराग्याचा अर्थ कुणाशी तरी विशेष राग मनामध्ये प्रस्फुटित होणं. हे वैराग्य याचा अर्थ लांब चेहरा करून उदास होऊन बसणं नव्हे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी मग विशेष राग परमात्म्याशी आणि या संसाराचा विराग, या दोन्हीचा एकदम उदय होणं. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात ना, म्हणून की वैराग्य हे कसं आहे, येथ दिवस तरी अपुरे जे वैराग्य वसंताचे निभरे, जो सोहम भाव महुरे मोडून आला. वैराग्याचा वसंत फुलतो, वैराग्याचं औदासीन्य नाही. आणि हा वसंत जो आहे त्याच्यामध्ये मोहर कोणता येतो? जसा आंब्याचा मोहर, सोहम भावाचा मोहर येतो. मग इथे सगळं वर्णन करता करता ज्ञानेश्वर महाराज हे सगळा जो संसार आहे त्या संसाराचा हा जगडव्याळ वृक्ष आहे तो कसा आणि त्याचं कसं वर्णन भगवंत इथे करतात, तिकडे आपल्याला नेतात. पण त्यापर्यंत ते सांगताना आधीच सांगतात, संसाराचं वर्णन करताना, तो हा जगडंबरू नोहे येथ संसार हा जाणी जे महातरू थावला असे, परी येरा रुखा सरीखा हा तळी मुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणून लेखा नये चिकवणा. हा संसाराचा जगडव्याळ वृक्ष. आता वृक्षाचं रूपक भगवंतांनी दिलं. ज्ञानेश्वर महाराज त्या श्लोकापर्यंत यायच्या आधीच आपल्या श्रोत्यांसमोर थोडीशी त्याची प्रस्तावना करतात आणि सांगतात की हा संसाराचा जो वृक्ष आहे तो वृक्ष कसा आहे, तर त्याचं मूळ वर आहे आणि खाली त्याच्या शाखा आहे. बाकीच्या वृक्षांसारखा नाहीये. येरा रुखासरिका हा तळी मुळे वरी शाखा. म्हणून वृक्ष जो संसाराचा म्हटला, त्याचं जे रूपक परमात्म्याने दिलं तो हा जो आपल्या इथला वृक्ष आहे तसा नव्हे, ज्याचे मूळ खाली आहे आणि शाखा किंवा पानं वरती आहे. हा उलटा वृक्ष आहे.
ज्याची मूळ वर आहे. कारण ज्याप्रमाणे आपलं जे शरीर आहे, या शरीरामध्ये सगळ्यात वरती जी विचारांची प्रक्रिया आहे, जे ब्रेन आहे ते वरती आहे, मूळ वरती आहे. तिथूनच सगळे संदेश नर्वस सिस्टीम मधनं जातात आणि मग त्यानंतरच सगळ्या क्रिया होतात. त्याचप्रमाणे या संसार वृक्षाचं मूळ हे वरती आहे आणि मग हा संसार वृक्ष खाली फोफावलाय आणि असा ऊर्ध्व मूळ असा हा संसार वृक्ष. त्याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात, ऊर्ध्व मूलमधः शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. भगवंताचा हा 15वा अध्याय. असं म्हटलं जातं, धर्मशास्त्रेषु वेदांता तत्र गीता महत्तमा तत्र पंचदशोऽध्यायः तत्र श्लोक चतुष्टय. सगळ्या धर्मशास्त्रांमध्ये वेदांत हा सर्वोपरी आहे आणि वेदांताचं ज्याच्यामध्ये सार आलं ती गीता, तत्र गीता महत्तमा, ही त्याच्यापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामधला तत्र पंचदशोध्याया आणि त्यामध्ये हा 15वा अध्याय सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामधले शेवटचे 4 श्लोक तत्र श्लोक चतुष्टय हे सर्वोपरी आहे. असा हा अध्याय. भगवंतांनी संसार वृक्षाचं वर्णन केलं. ऊर्ध्व मूलम अधः शाखम अश्वत्थम अव्ययम प्राहु. हा जो संसार वृक्ष आहे त्याचं मूळ वरती आहे, शाखा खाली आहे आणि हा अश्वत्थ आहे. आता याला अश्वत्थ का म्हटलं? अश्वत्थ म्हणजे पिंपळ. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलं, पण त्याला अश्वत्थ आणि अव्यय सुद्धा म्हणतात. खरं म्हणजे हा अव्यय नाहीये, कधी ना कधी त्याचा विनाश होतो, तो मूळ परमात्मामध्ये विलीन होतो, पण तो अव्यय का भासतो याचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वर महाराज करतात. आणि छंदांसी यस्य पर्णानी. आता वृक्ष आहे म्हणजे त्याचे पान आहेत, त्याचे पान छंद, छंद म्हणजे याचा अर्थ या वृक्षामध्ये एक राग किंवा एक सूर निर्माण झालेला आहे, तो आपल्याला लोभवतो, तो मोहात टाकतो. आणि दुसरा छंद या शब्दाचा अर्थ आहे वेद. वेद याची पान आहे, त्यामुळे हा हिरवागार आहे, हिरवा कंच आहे. वेदांच्या मंत्रांनी याचं पोषण होतं. वेद आपलं वैदिक संस्कृती आहे आणि वेद हे आपल्या सृष्टीचं संविधान आहे. असा हा वृक्ष आणि त्याला यथार्थतेने जो जाणतो, छंदांसी यस्य पर्णानि तम यह वेद स वेदवित्, तो खरं सांगायचं तर तत्वतः त्या संपूर्ण संसाराला जाणतो, त्याची परिवर्तनशीलता जाणतो, त्याचं मूळ कुठे जाणतो, त्याच्या मुळाशी निगडीत व्हायचा प्रयत्न करतो, त्याच्या छंदांमध्ये, त्याच्या पाकळ्यांमध्ये, त्याच्या पानांमध्ये, त्याच्या रागांमध्ये, त्याच्या विषयांमध्ये तो अडकत नाही, तो तत्वता जाणणारा. आणि याची उलटी दिशा आहे बघा, तो वरून त्याचं पोषण होत आहे, खाली तो वाढतोय, पण या संसाराची रीत उलटी आहे हे पण सांगायचंय भगवंताला. याची रीत उलटी आहे. असा हा संसार आहे परिवर्तनशील, तो जसा आहे तसा भासत नाही. आणि ही माया आहे. ज्ञानेश्वर महाराज, आपण याच्या थोडेस पुन्हा एकदा, कारण आपण 150 ओव्या वाचल्या खऱ्या, 150 ओव्यांना आपण तसा न्याय देऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुयया येणे रुखेची का जया ऊर्ध्वा ते गमे. या संसाराला ऊर्ध्वपणा लाभलाय, पण खरं सांगायचं तर त्याला ऊर्ध्व पण म्हणता येत नाही. एरवी मध्योर्ध्व अध हे नाही जेथ भेद. 73वी ओवी आहे, अद्वयासी एक वद जया ठाई. हा अद्वय आहे, हा एकसारखा पसरलेला आहे आणि असा त्याच्यामध्ये भेद नाहीये, पण तरी देखील समजून घेण्यासाठी हे भेद केले, ऊर्ध्व मध्य किंवा अध हे भेद केलेले आहे. आणि ते तो संसार कसा आहे हे सांगताना ते सांगतात, ज्ञातृज्ञेयाभिन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. आता कसं आहे की ज्ञान ज्ञेय आणि ज्याला आपण म्हणतो ज्ञाता, ही त्रिपुटी आहे. एक जाणणारा ज्ञाता आहे, एक त्याला होणार ज्ञान आहे आणि एक मिनिट, खूप आवाज होतो आणि जे जाणून घ्यायचंय. शुभांगी ताई 2च मिनिटं राहिलेले आहे, कृपया. नाही, तुम्ही म्यूट करा स्वतःला. त्याप्रमाणे
ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्याचं ज्ञान करून घ्यायचंय ती वस्तू, जे ज्ञेय आहे त्याचं ज्ञान होणं ही ज्ञान प्रक्रिया आहे, आणि एक जाणून घेणारा. हे 3 असायला लागतात. ज्याप्रमाणे आपण म्हणतो रसगुल्ला आहे, रसगुल्ला हा ज्ञेय झाला, त्याचं ज्ञान म्हणजे तो रसगुल्ला कसा आहे, तो गोड आहे, गोल आहे, तो पांढरा आहे, हे त्याचं ज्ञान झालं. आणि हे जाणून जो घेतो आहे तो ज्ञाता झाला. पण हा संसार वृक्ष कसा आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथे ज्ञाता पण नाहीये, आणि तिथे फक्त ज्ञेय, ज्ञातृज्ञेयाभिन्न जे नुसते ज्ञान, जिथे ज्ञाता पण नाही आणि ज्ञेय पण नाही, काय जाणून घ्यायचंय ते पण नाही, तिथे केवळ ज्ञान आहे. असा हा संसार वृक्ष आहे. अशा कठीण कठीण रूपकांनी ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाला सजवलंय. खरं वास्तविकता आज मी पूर्ण शेवटपर्यंत जाऊ नाही शकली, पण तरी देखील हा संसार वृक्ष कसा आहे, त्याच्या शाखा कशा आहे, हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुख्य त्याचं हे सांगतात ते की अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते, तेही परिस हो येथे सांगितलेलं. याला अश्वत्थ का म्हटलं? अश्वत्थ का म्हटलं? तरी श्व म्हणजे उखा, तोवरी एका सारिखा, नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. ते म्हणतात श्व म्हणजे उद्या, आज जे रूप आहे ते उद्या तेच रूप या संसाराचं राहील असं मुळीच नाही, म्हणून त्याला अश्वत्थ म्हणजे उद्या आजच्या सारखा राहणार नाही असा अश्वत्थ. उद्यापर्यंत या संसार वृक्षाला तेच रूप राहील याची कुठली शाश्वती नाही, हा परिवर्तनशील आहे, आणि म्हणून तशी ययाची स्थिती नासत जाय क्षणाक्षणाप्रती, म्हणून यया ते म्हणती अश्वत्थुहा. तशी याची, म्हणून याला अश्वत्थ म्हटलंय. खरं म्हणजे पिंपळ हा त्याचा अभिप्राय नाही. एरवी पिंपळू म्हणती विखी मिया गती देखिली असे नाही, अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा. श्रीहरीला पिंपळ म्हणून म्हणायचं नाहीये. तो अश्वत्थ म्हणजे तो परिवर्तनशील आहे, तो उद्या आज सारखा दिसणार नाहीये, तो बदलणार आहे. असं म्हटलं जातं ना, गंगा मैयाचा प्रवाह आपल्या समोरून एकसारखा प्रवाहित होतो, नदीचा प्रवाह प्रवाहित होतो, पण आपण यू कॅन नॉट वॉश युअर हँड इन द सेम रिव्हर असं म्हटलं जातं, कारण ती बदललेली असते. पण हे प्रवाह सातत्य का दिसतं याचं उदाहरण सुद्धा, किंवा याचं हे समजावून सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा पलिता किंवा एखादी उदबत्ती गोल फिरवली तर ती गोल फिरवल्यामुळे एक वलय तयार होतो, हा दृष्टीभ्रम निर्माण होतो, आणि हा दृष्टीभ्रम या संसारामध्ये निर्माण होतो, तो मायेमुळे निर्माण होतो. आणि ही माया, माया याचा अर्थ या मासा इति माया, म्हणजे जी नाही पण जी परमात्म्याची एक शक्ती आहे की जी जे वास्तविक आहे त्याच्यापेक्षा वेगळं प्रतीत करते. ज्याप्रमाणे आपण आता स्थिर नाही, आपण सतत फिरतोय, स्वतः भोवती सुद्धा फिरतोय, पृथ्वी सोबत किंवा सूर्याभोवती फिरतोय, पण आपल्याला आपण स्वतः स्थिर आहे असं भासतं. कशामुळे? ते या मायेमुळे. संसार परिवर्तनशील आहे पण तो आपल्याला स्थिर भासतो. किंबहुना जे अपरिवर्तनशील आहे त्याचा लोप होतो. ते अपरिवर्तनशील जे काही आहे तिथपर्यंत जावंसं वाटत नाही. संसार वृक्षामध्येच मनुष्य किंवा संसारातच गुरफटून राहतो. याचं कारण ही माया आहे. त्याचं सुद्धा वर्णन भगवंत करतात आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा करतात. कसं ते आपण पुढच्या वेळी पाहू. पण मग ज्यावेळी कळतं की तो नित्य, ज्याचा आणि माझा एक नित्य संबंध आहे, आणि तो या सृष्टीचा करता, ज्याचा अनेक जन्मांचा माझा संबंध आहे, त्याच्याशी मला संबंध प्रस्थापित करावासा वाटतो, त्याच्याशी मला योग करावासा वाटतो. तो योग कसा करायचा किंवा तो योग आपल्या जीवनामध्ये कसा घडून येईल हे सांगणारा हा सुंदर अध्याय आहे. ज्याप्रमाणे ठाकूर रामकृष्ण देव म्हणतात की एखाद्या बगीच्यात गेल्यानंतर आपण त्या बगीच्यात हरवून जातो, पण किती लोक विचारतात की या बगीच्याचा माळी कोण आहे, हा बगीचा कोणी तयार केला, ही कोणी इतकी सुंदर चित्रकारिता निर्माण केली. जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का, आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का, जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का, कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का, मूर्तते मानव्य तू रे बालकांचे हास्य का, या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का, तू कुठे आहेस, तुझा आणि माझा कसा योग होईल.
हे वर्णन करणारा हा अध्याय माऊलींच्या कृपेने त्याचं तीर्थप्राशन करण्याचा आपण प्रयत्न करू. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. आदी शंकराचार्यांनी रचलेलं निर्वाणाष्टक म्हणायचा प्रयत्न करते. मला स्वतःला खूप आवडतं ते. खूप सुंदर, खूप सुंदर. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं. न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादन् न चोपस्थपायु. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः. अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेद. पिता नैव मे नैव माता न जन्म. न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां. सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं. शिवोऽहं शिवोऽहं. सुंदर, खूप छान, खूप सुंदर. खूपच सुंदर. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्.
रेकॉर्डिंग थांबवावं लागेल.